स्वामी शक्ती ही नेहमीच आपल्यासोबत कायमच असते. आपल्या प्रत्येक संकटांचा सामना आपल्यासोबत असलेली स्वामी शक्तीच करत असते. त्यासाठी फक्त आणि फक्त आपल्या स्वामींवरती विश्वास असायला हवा. कितीही मोठे संकट आले किंवा अडचण आली तरी त्यावेळी आपण शक्य असल्यास स्वामी केंद्रात जावे किंवा आपण आहे त्या ठिकाणी स्वामी महाराजांचे नामस्मरण करावे. नक्कीच आपल्याला एक अद्भुत शक्ती स्वामी माऊली प्रदान करत असतात. आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या 5 ते 10 वेळा तुम्ही मनाशी म्हणा आणि बघा दिवसभर तुम्हाला एकदम ताजेतवाने आणि आनंदी वाटेल. सतत टेन्शनमध्ये तणावाखाली तुम्ही राहू नका. मानसिक संतुलन तुमचा ढळू देऊ नका. आपल्या चिंता आपले दुःख आपल्या पुरतेच ठेवा. त्याचा बाऊ करू नका. प्रत्येकाला तुम्ही सांगत बसू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आनंद हा मानसिक असतो. तो बाहेरील गोष्टीत न शोधता स्वतः आपल्यामध्ये तुम्ही शोधा. प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा ही वेगळी असते. त्याचा तुम्ही आदर करा. आपल्याकडे जे आहे त्यावर तू समाधानी आणि संतुष्ट राहा बाळा. सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जीवनामध्ये प्रत्येक दिवसांमधला थोडासा वेळ तू स्वतःसाठी काढ. स्वतःच्या हॉबीला स्वतःच्या पॅशनला पूर्णपणे स्वतःपासून वेगळं नाही केलं पाहिजे. त्यासाठी थोडासा का वेळ होईना तो आपण आपल्याला दिला पाहिजे. दिवसातून 10 मिनिटे का होईना तुमची आवडती गाणी तुम्ही ऐकत चला. तुमचे आवडते छंद जोपासत चला. आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून आयुष्यातील आनंद उपभोगण्याची इच्छा तुम्ही संपू देऊ नका. होय बाळा, इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी न करत नशिबाला दोष न देता स्वतःला भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या बाळा. सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. होय देवा, मी सहमत आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, मानसिक संतुलनासाठी तू रोज नित्यनेमाने माझे नामस्मरण कर आणि शारीरिक संतुलन ठेवण्यासाठी तू रोज योगा व्यायाम करत राहा. मोटिवेशनल व्हिडिओ तू ऐकत राहा. जसे ह्या चॅनलद्वारे मी तुला मोटिवेशन करत असतो, तुला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. बाळा, तुझा माझ्यावरती विश्वास आहे मला माहीत आहे, म्हणून तर तू माझा सगळ्यात जवळचा भक्त आहेस. बाळा, तुझ्या जवळच्या आणि खास मित्रांसाठी व्यक्तींसाठी आठवड्यातून नाही जमलं तरी चालेल, पण महिन्यातून एकदा का होईना थोडासा वेळ तू काढ. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव. तोंड बंद ठेवला तर मासाही अडचणीत येत नाही. आपण तर मनुष्य आहोत. अरे, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन तू जग. कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल ते सांगता येत नाही. होय बाळा, आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नाही. ते फक्त आयुष्य आहे. याला चांगलं बनवायचं की वाईट हे फक्त आपल्या हातात आहे बाळा. प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते, पण प्रयत्न नाही केले तर 100% पराभव हा होतोच. आणि स्वामी माऊलींना फक्त प्रयत्न करण्याची गरज आहे. जर आपण थोडेसेही प्रयत्न केले तर स्वामी माऊली नक्कीच आपण हाती घेतलेल्या कामात यश प्रदान आपल्याला करत असतात. आपल्याला यशस्वी ते करत असतात. त्यासाठी तुम्ही कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वीच हार मानू नका. प्रयत्न करणे सोडून देऊ नका.
कितीही अपयश आले तरी तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा. शेवटच्या क्षणाला का होईना आपण नक्कीच यशस्वी होणार, आणि ते फक्त स्वामींवरती ठेवलेल्या विश्वासामुळे. लोक काय म्हणतील हा विचार त्या लोकांनाच करू द्या. कोणी आपलं घर चालवायला येत नाही, सगळे नाव ठेवायला येतात, पोसायला नाही. भरवसा ठेवायला शिक बाळा. आपल्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आल्यानंतरच आपल्याला मिळत असते. त्यामुळे तू सर्व काही आमच्यावरती आणि वेळेवरती सोडून दे. बाळा, तुझा स्वभाव आणि विचार हे तू चांगले ठेव. अरे स्टेटस आणि डीपी तर सगळेच चांगले ठेवतात, त्यांच्याकडे तू बघून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. बाळा, माणूस दोन गोष्टींमध्ये लाचार आहे. दुःखापासून तो लांब जाऊ शकत नाही आणि सुख विकत तो घेऊ शकत नाही. त्यामुळे आहे त्या वेळेत तू फक्त आनंदी राहायला शिक. होय बाळा, तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात, तुमचा संघर्ष नाही. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. त्यामुळे तू कोणत्याही परिस्थितीला घाबरू नकोस, खचू नकोस. आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तुम्ही तयारी ठेवा. जिथे तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपला म्हणून समजा. लोकांना चेष्टा करू द्या, ते त्याच्यासाठीच आहेत. आपण आपल्या कामातून त्यांना उत्तर द्यायला शिका. जी व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्क दाखवू नका, आणि जी आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिला कधीच आपले दुःख सांगू नका. होय बाळा, लक्षात ठेवा, पैसा नसलेल्या माणसापेक्षा स्वप्न नसलेला माणूस जास्त गरीब असतो. त्यामुळे तू स्वप्न हे ठेव, ते बंद डोळ्यांनी नाही तर उघड्या डोळ्यांनी. ते सत्यात उतरण्यासाठी सुद्धा तू रात्रंदिवस एक कर. कोणाची गुलामी करू नकोस, लाचारी करू नकोस. स्वतःच्या स्वाभिमानाला तू जागा ठेवून तुझ्या आयुष्यातील स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी तू जर प्रयत्नशील असशील तर माझी साथ कायमच तुला मिळणार आहे बाळा. मी सदैव माझ्या प्रिय भक्तांच्या मागे पुढेच असतो, फक्त मी त्यांना दिसत नाही, एवढाच काय तो फरक. बाळा, कोणतेही काम शेवटच्या क्षणी करण्याची सवय ही सर्वात घातक असते. आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असते, फक्त ते शोधण्याची तसदी आपण घ्यावी लागते. कधी कधी उत्तर न देणे सुद्धा एक उत्तरच असते, आणि बऱ्याचदा तेच जास्त प्रभावशाली असते. बाळा, उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलास तर वर्तमानासोबत भविष्यही तुझं उघड होऊन बसणार आहे. त्यामुळे तू कोणावरतीही अवलंबून राहू नको. स्वतः उठ आणि मेहनत कर. तुम्ही कोण आहात हे स्वतः जवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल. अरे गगनभरारीचं वेळ रक्तातच असावं लागतं बाळा. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. आपल्या सर्वात मोटिवेटर दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. त्यामुळे सतत तुम्ही स्वतःच्या मनाला आणि बुद्धीला हे जागे ठेवा. त्यामुळे तुम्हाला स्वामी माऊलींचे असेच चांगले आणि प्रेरणादायी विचार ऐकावे लागतील. त्यासाठी लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला शिका. एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो. ते संघर्ष तुम्ही कितीही वाईट वेळ आली तरी तुम्ही त्या संघर्षाला टाळू नका, नाकारू नका. समाजात बदल का घडत नाही? कारण गरिबामध्ये हिंमत नसते.
मध्यम वर्ग त्यांना फुरसत नसते आणि श्रीमंतांना याची गरज नसते. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते. त्यामुळे बाळा, तू उठ आणि कष्ट कर. प्रामाणिकपणाने आयुष्य तू जग. अरे, तुला सुख पाहिजे असेल तर मध्यरात्री तू जेवू नकोस आणि शांती पाहिजे असेल तर दिवसा तू झोपू नकोस. सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ तू बोलू नकोस आणि प्रेम पाहिजे असेल तर कधीही तू मैत्री आणि स्वामी भक्ती सोडू नकोस. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर आजचा व्हिडिओ, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा, जेणेकरून सर्वप्रथम स्वामी महाराजांचे हे आशीर्वाद रूपी संकेत तुम्हाला मिळतील. मी स्वामींचा लाडका भक्त आहे, स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा, कारण स्वामी महाराजांची केलेली भक्ती कधीही वाया जात नाही. सदैव स्वामी माऊली आपल्या प्रिय आणि लाडक्या भक्तांच्या पाठीशी असतात. त्यामुळे तुम्ही सदैव स्वामी माऊलींचे नामस्मरण करा. स्वामींवरती जर का तुमचा विश्वास असेल तर बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.